नमस्कार, मी सचिन देसाई. माझ्या इयत्ता दुसरीच्या सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मी राबवलेला नवोपक्रम अर्थात दुसरे पाऊल आनंदी शिक्षणाचे चाहूल देव अधिकार प्रत्येक कळीस फुलण्याचा व खुलण्याचा. नथिंग इज इम्पॉसिबल ही प्रेरणा आणि दिशा संपूर्ण राज्याला देणारी आमची बसरमोळा शाळा. या शाळेमध्ये या वर्षीच्या पहिल्या सत्रात राबवलेला हा नवोपक्रम नव्हता तर एक नाविन्यपूर्ण प्रयोग होता. यातील दुसरे पाऊल अर्थात आपल्या शैक्षणिक प्रवासातील दुसरी पायरी इयत्ता दुसरीचा वर्ग. आणि या महत्वपूर्ण वर्षात मुलांची खऱ्या अर्थानं जडणघडण होत असते. या ज्ञानरूपी बागेमध्ये या कळीचं फुलात रूपांतर होत असताना एक माळी म्हणून आपली जबाबदारी काय? खरंच पारंपरिक शिक्षण पद्धतीपेक्षा नवीन आनंददायी अध्यापन पद्धतीचा आपल्याला विचार करता येईल का? या विचारातून, चिंतनातून आणि मंथनातून साकारलेला हा कार्यक्रम होता. विद्यार्थ्यांच्या समस्या, गरजा आणि शिक्षणाचे महत्त्व जाणून या नवोपक्रमाची आखणी केली आणि खऱ्या अर्थानं एक निश्चित उद्दिष्ट ठरवली, ज्यामधून माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा 100% मला विकास करता येईल, क्षमता प्राप्त करता येईल, त्याच्यामध्ये नवनिर्मितीचा विचार मला जागृत करता येईल, तंत्रज्ञानाची कास, त्याच्यामध्ये जीवन कौशल्याची ओळख आणि स्वच्या जाणीवेतून त्याचा सर्वांगीण विकास व्हावा आणि हे सारं काही एका आनंददायी वातावरणात घडावं. या ध्येयातून, या उद्दिष्टातून या नवोपक्रमाची मांडणी केली. असा हा विद्यार्थी केंद्रित असणारा नवोपक्रम शिक्षक, पालक आणि समाज यांचा समन्वय साधणारा सुद्धा ठरला. या नवोपक्रमासाठी शाळेमध्ये ICT इंटिग्रेशन असणं खूप गरजेचं होतं आणि याला पूरक असे ICT सेंटर उभारण्याचं योगदान शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर BD पाटील यांनी मोलाची मदत केली. याबद्दल प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो. याशिवाय शाळेची नेत्रदीपक प्रगती आणि कोरोना काळामध्ये राज्याला दिशादर्शक ठरलेला आणि शासन पुरस्कार प्राप्त असणारा पक्का पाया पहिलीचा या उपक्रमाची दखल घेऊन आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांनी आम्हाला सर्वात मोठी कौतुकाची थाप दिली. आपल्या स्वतःच्या वेतनातून आमच्या शाळेच्या मुलांना टॅब भेट दिलेत. त्याबद्दल माननीय शिक्षणाधिकारी आंबोकर साहेब यांचंही मी या ठिकाणी सुरुवातीला आभार व्यक्त करत आहे. आणि अशा प्रकारे पहिल्या सत्रात राबवल्या जाणाऱ्या नवोपक्रमाचं कालबद्ध असं नियोजन करण्यात आलं. कोणत्या महिन्यामध्ये कोणती कृती घ्यायची, कोणता कार्यक्रम घ्यायचा, हे सारं काही निश्चित करण्यात आलं आणि वेळापत्रकाप्रमाणे यामध्ये अंतर्भूत केलेल्या कृती विद्यार्थ्यांच्याकडून करून घेण्यात आल्या. आणि या नवोपक्रमाची सुरुवात झाली एका अभिनव प्रयोगाने आणि तो प्रयोग होता शाळेमध्ये शब्दांची बाग फुलवणे. आता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आलेली फुललेली मुलं पाहून शाळा तर फुलली, पण शाळेच्या बागेतील काही झाडं मात्र सुकलेली होती आणि या सुकलेल्या झाडांना पुन्हा बहरण्याचं काम आमच्या विद्यार्थ्यांनी केलं. शब्दरूपी पर्णांनी ही झाडं पुन्हा बहरली आणि मुलांची शब्दसंपत्ती वाढली आणि आमच्या या ज्ञानाच्या रोपटाने आमच्या शाळेतील बागही फुलली. अहो, गमतीनं शिकायला कोणाला आवडणार नाही? वार असो, महिने असो, गणित, मराठीतील इतर घटक असो, आपल्याला खेळातून शिकता येतील का? हो, नक्की शिकता येते. असं कोणते बरं खेळ घेता येईल असा विचार करून मुलांचे खेळ घेतले आणि वार, महिने आणि असे अनेक घटक खेळाच्या माध्यमातून मुलं शिकली. संख्या ज्ञान यासाठी घेतलेला हा उपक्रम मॅजिक कार्डचा वापर. आता मॅजिक कार्ड म्हणजे असं वेगळं काही कार्ड नाही, तर अगदी कुठलंही कागदाचा एक तुकडा घेणं, त्याचं एखादा अक्षर घेणं आणि ते पुढे किंवा मागं जोडल्यानंतर कसा अर्थपूर्ण शब्द तयार होतो किंवा एखादी संख्या तयार होते, या विचारावर आधारित ही कृती होती. अगदी टाकाऊपासून उपयुक्त असे शैक्षणिक साधन बनवून विद्यार्थ्यांची मराठी, इंग्रजी शब्दसंपत्ती तसेच संख्या ज्ञानाची ओळख वाढवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून झाला. लिहायला शिकली होती, परंतु लेखन मात्र अजून सुलेखन वाटत नव्हतं. ते सुंदर होणं गरजेचं होतं. म्हणून मी केवळ पाठ्यपुस्तक बघून बाळानं शुद्धलेखन लिहा असं सांगितलं नाही, तर आपण 2 रेषेमध्ये कसं लिहायचं याचा नमुना देण्यासाठी, स्वतः आपण सुंदर अक्षरात कसं लिहिलं पाहिजे याचा नमुना विद्यार्थ्यांना देण्यासाठी सुंदर माझा अक्षर हा प्रकल्प सुरू केला. स्वतः 2 रेषेमध्ये लिहून विद्यार्थ्यांना एक स्मार्ट वही तयार करून दिली, ज्याच्या डाव्या बाजूला माझा नमुना होता तर उजव्या बाजूला विद्यार्थ्यांना लिहिण्याची सोय होती. आणि अशा प्रकारे अक्षरांचे वर्गीकरण करून त्यावर आधारित शब्द आणि उतारा बनवून विद्यार्थ्यांचा सराव घेण्यात आला. आणि मला आनंद वाटतोय की या प्रकल्पाचा वापर महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेने केला, लाखो विद्यार्थ्यांनी झाला
आणखी एक असाच अभिनव प्रयोग जो मुलांचं भाषण, संभाषण आणि निवेदन वाढवण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी झाला. शाळेमध्ये सुरू केलेलं व्हर्च्युअल न्यूजरूम स्टुडिओ. आता असं व्हर्च्युअल न्यूजरूम स्टुडिओ सुरू करण्याची कल्पना कशी सुचली मला, तर दीक्षा प्लॅटफॉर्मवर काम करत असताना ज्यावेळी आम्ही टेलिप्रॉम्प्टरवर समोर बोलायचो, रेकॉर्डिंग व्हायची, त्यावेळी मी विचार करायचो की खरंच विद्यार्थ्यांच्यासाठी एखादा असा उपक्रम राबवता येईल का. परंतु टेलिप्रॉम्प्टर सारखी महागडी वस्तू घेणं शक्य नव्हतं. म्हणून उपलब्ध साहित्याचा वापर करून अशा प्रकारे व्हर्च्युअल न्यूजरूम स्टुडिओ तयार केले आणि हे बोबडे बोलणारे मुलं सुद्धा अतिशय छान बातमीचे निवेदक बनले, वार्ताहर बनले आणि त्यांचे भाषण, संभाषण आणि निवेदन कौशल्य सुधारले. बोलण्यातील आत्मविश्वास वाढला, शिवाय त्यांचं सामान्य ज्ञानही वाढलं. अशा प्रकारे आपल्याजवळ असलेलं उपलब्ध साहित्याचा वापर करून आपण अशा प्रकारचे अभिनव प्रकारची संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आणू शकतो, हे या नवोपक्रमाच्या माध्यमातून आम्ही सर्वांना दाखवून दिलं. माननीय शिक्षणाधिकारी यांनी भेट म्हणून दिलेले टॅब याचा वापर आम्ही सरप्राईज टेस्ट सोडवण्यासाठी केला आणि मला आनंद वाटतो की या टेस्टमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गोष्टी आपण फक्त मराठी विषयात ऐकल्या, पण गणितातही गोष्टीचा वापर झाला पाहिजे, कारण गोष्टी तर मुलांना खूप आवडतात. म्हणून गणितीय प्रश्नावर आधारित, कुटप्रश्नावर आधारित काही कल्पक गोष्टी तयार केल्या आणि त्या सोडवता सोडवता मुलांचा गणिती आणि भाषिकी विकास झाला. माझ्या वर्गातील प्रत्येक मुलांच्या बेंच समोर काही अशी QR कोडची स्टिकर्स आहेत आणि ती स्कॅन केल्यानंतर आमच्या मुलांना एखाद्या शब्दाचं ट्रान्सलेशन करता येतं, एखादा कंटेंट पाहता येतो किंवा एखादी ऍक्टिव्हिटी सुद्धा ऑनलाईन करता येतं. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थ्यांना उपयुक्त असणाऱ्या संकेतस्थळांचे QR कोड बनवून ते मुलांना अशा प्रकारे वापरण्यास दिले आहेत. साहजिकच ज्ञानाबरोबर तंत्रज्ञानाची आवड निर्माण होईल. परधर्माबद्दलची माहिती किंवा सहिष्णुता फक्त आम्ही परिपाठात सादर केली नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष त्यांच्या प्रार्थना स्थळामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन गेलो. आणि कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, तर अशा या मशिदीमध्ये विद्यार्थी म्हणून हे प्रवेश करणारे पहिले नव्हते, तर परधर्मातील किंवा हिंदू धर्मातील प्रवेश करणारे हे पहिले व्यक्ती होते. असा क्रांतिकारक बदल घडवण्याचा सुद्धा प्रयत्न किंवा संदेश या नवोपक्रमाच्या माध्यमातून दिला. शेतकऱ्यांची मुलं, त्यांना शेतीची माहिती वर्गात बसून काय देणार? अहो, आमच्या मुलांची शाळा आम्ही चक्क बांधावरच भरवली. शेती म्हणजे काय, शेतीची अवजारे कोणती, शेतीची कामे कोणती आणि पिके कोणती, ही परिसरातील सारं ज्ञान आमच्या विद्यार्थ्यांनी बांधावरच्या शाळेवरच घेतलं. अशा प्रकारे प्रत्यक्ष शेतीचा अनुभव सुद्धा आम्ही दिला. आजच्या काळामध्ये आई वडिलांविषयी आदरभाव निर्माण होणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच माता पूजन सारखा कार्यक्रम सुरू करण्याची प्रथा या नवोपक्रमाच्या माध्यमातून केली. एक दिवस शाळेसाठी ही पालकांना साथ घातली. काही पालकांनी शिवणकाम शिकवलं, काही पालकांनी जेवणकाम शिकवलं, तर काही कारागिरांनी स्वतःच्या व्यवसायाची ओळख करून दिली. गावामध्ये कॅन्सरचा धोका वाढत होता, यावर काहीतरी उपाययोजना करणं, जागृती करणं आवश्यक होतं. म्हणूनच कारणभाऊ विषयाअंतर्गत एक उपक्रम घेतला, परसबाग निर्मितीचा. यासाठी बाल हरित क्रांती सेना स्थापन केली आणि मुलांनी आपल्या शाळेमध्ये ही परसबाग फुलवून शाळा नंदनवन बनवली. मग जीवनसत्वयुक्त भाज्या कोणत्या, पोषक भाज्या कोणत्या, सेंद्रिय खताचा वापर का आणि कसा करावा, शेतीची कामे कशी करावीत आणि कोणकोणत्या हवामानानुसार आपण पिके घेऊ शकतो, भाज्या घेऊ शकतो, याची सारी माहिती आमच्या मुलांनी घेतली आणि मग एक आदर्श अशी परसबाग आमच्या शाळेत तयार झाली. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की यावर्षी पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत घेतलेल्या राज्यस्तरीय परसबाग निर्मिती स्पर्धेमध्ये जिल्ह्यात आमच्या शाळेचा प्रथम क्रमांक घेऊन राज्यस्तरासाठी पात्र ठरली आहे. अशा प्रकारे अव्वल दर्जाची ही परसबाग आमची तयार झालेली आहे आणि अशा या यशाबद्दल आणि प्रयोगाबद्दल सर्व महाराष्ट्राने आमचे अभिनंदन केले आहे. आम्ही वाढदिवस शाळेतही मुलांचा साजरा करतो, पण सोबत मुलांना एक चांगली सवय लावली आहे. केक नाही कापायचा बाळांनो, तर कापायची फळे जी आपल्या आरोग्यासाठी उपयोगी आहेत. चैनीच्या वस्तू वाटण्यापेक्षा आपण आरोग्याच्या आणि स्वच्छतेविषयी उपयोगी पडणाऱ्या वस्तू वाटपाची सुद्धा विद्यार्थ्यांना सवय लावली. या अंतर्गत अनेक फाउंडेशन कोर्स देखील विद्यार्थ्यांच्याकडून पूर्ण करून घेतले. भविष्य काळात व्यावसायिक
ज्ञान मिळण्यासाठी किंवा त्यांना आवश्यक असणारे जीवन कौशल्य प्राप्त होण्यासाठी, व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयुक्त असे 6 कोर्सची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक असणारी साधने कोणती, त्याचबरोबर त्या कामांचे स्वरूप कसे असते याची जुजबी माहिती या अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात आली आणि विद्यार्थ्यांचा भविष्याचा वेध घेण्याचं काम या कोर्सच्या माध्यमातून घेण्यात आलं. आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना हा कोर्स संपल्यानंतर प्रमाणपत्र देण्याचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आणि मला आनंद वाटतो की अशा या अभ्यासक्रमाची दखल घेऊन यशवंतराव चव्हाण सेंटर मार्फत मला शरद पवार फेलोशिप सुद्धा प्रदान करण्यात आली आहे. मुलांचे भाषण कौशल्य विकसित करण्यासाठी एक केलेला अभिनव प्रयोग म्हणजेच QR कोड युक्त भाषण पुस्तिका. महाराष्ट्रातील अशा प्रकारचं देशभक्तीवर भाषण असणार हे QR कोड सुविधा असलेलं पहिलंच पुस्तक आहे की ज्यामध्ये QR कोड स्कॅन केल्यानंतर कुठल्याही मुलाला आदर्श वाचनाचा नमुना अगदी सहजपणे पाहता येतो. आणि अशा ह्या उपयुक्त पुस्तकाच्या जवळपास 1000 प्रती माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना आणि राज्यभरातील विद्यार्थ्यांना वाटप करण्याचं सुद्धा काम या नवोपक्रमांतर्गत करण्यात आलं. शिक्क्यांचा वापर फक्त प्रशासकीय कामासाठी करता येतो का? नक्कीच नाही. मग मुलांच्यासाठी करता येईल का हा विचार करून मुलांचा स्वाध्याय तपासणे असेल किंवा वर्गकार्य पाहणे असेल यासाठी सुद्धा काही विशेष शिक्के बनवून घेतले. मग त्यामध्ये विद्यार्थ्यांना स्टार देणे, विशेष शेरे देणे की ज्यामधून विद्यार्थ्यांना एक प्रबलन मिळत होते, शिकण्यातील नवा आनंद मिळत होता. आमच्याही वर्गाची आम्ही इलेक्शन घेतली, शालेय मंत्रिमंडळ स्थापन केले. परंतु माहीत आहे का कसं? EVM पद्धतीनं. वोटर मशीन या ॲपचा वापर करून EVMचं काम नेमकं कसं चालतं आणि EVMद्वारे आपण मतदान कसं करायचं हा लोकशाहीचा धडा चक्क आमच्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये गिरवला. आणि अशा प्रकारे EVMद्वारे मतदान करण्याचा पहिला अनुभव, लोकशाहीचा पहिला धडा अतिशय आनंदात विद्यार्थ्यांनी गिरवला. आणि अशा प्रकारे वर्ग मंत्रिमंडळाची आम्ही निवडणूक EVM ॲपद्वारे शाळेमध्ये साकारली. रविवारचा दिवस हा सुट्टीचा दिवस, पण या दिवशी देखील एक चांगलं काम करण्याची मुलांना सवय लावली. आपल्या परिसरात असणारा प्लॅस्टिकचा कचरा गोळा करणे. अशा प्रकारे प्लॅस्टिक मुक्त रविवार, स्वच्छ सुंदर मेरा आवार हा कार्यक्रम देखील वर्षभर घेतला. आणि अशा प्रकारे या नवोपक्रमातून मुलांच्या मध्ये अतिशय सकारात्मक बदल घडवले. मग भाषा विषयक असो, गणित विषय असो किंवा इतर सर्व विषयक असो, की अशा प्रकारे ज्या अपेक्षित अध्ययन निष्पत्ती असतील किंवा कौशल्य आहेत ते प्राप्त करण्यामध्ये आम्हाला यश प्राप्त झालं. वाचन असो, लेखन असो किंवा जी कौशल्ययुक्त कामं असेल या सर्वांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक निपुणता निर्माण आली. त्यांना पर्यावरणाविषयी किंवा कामाविषयी आवड निर्माण झाली. QR कोडचा वापर कसा करायचा, QR कोड कसा बनवायचा आणि प्लॅस्टिकऐवजी कापडी पिशवी कशी वापरायची याचं सुद्धा मुलांना ज्ञान प्राप्त झालं. आणि सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांची प्रगती घडून जी आली ती या नवोपक्रमाची मी खरी यशस्वीता मानतो. अगदी 38% पासून 100% पर्यंत विद्यार्थ्यांमध्ये वाढ. आणि सुरुवातीची अवस्था आणि शेवटची अवस्था यामध्ये जर निरीक्षण केलं तर नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये बदल झालेला पाहायला मिळतो. आणि हा बदल फक्त एका क्षेत्रात न होता विकासाच्या सर्व क्षेत्रामध्ये झाला, सर्व अंगामध्ये झाला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचं जे उद्दिष्ट होतं ते या नवोपक्रमातून साध्य झालं. आणि जे अशा प्रकारे आवश्यक अशी उद्दिष्ट ठरवली होती ती उद्दिष्ट प्राप्त करण्यामध्ये सफल ठरलो. आणि विविध विकास क्षेत्रामध्ये आम्ही आमचं ध्येय साध्य करू शकलो. आणि हा नवोपक्रम फक्त माझ्या शाळेसाठी लाभदायक न ठरता राज्यभरातील हजारो शाळांसाठी दिशादर्शक ठरला आहे याचा मला आनंद आहे. आणि अनेक मान्यवरांनी, शिक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया हे माझ्यासाठी खऱ्या अर्थानं प्रमाणपत्र आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा नवोपक्रम किंवा नवोपक्रमाची माहिती घेण्यासाठी राज्यभरातून अनेक शाळा, शिक्षक किंवा समित्या दाखल होतात आणि भेटी देतात, या नवोपक्रमाची माहिती घेतात. आणि अशा प्रकारे सर्वांच्या सहकार्यातून एक सर्वांग सुंदर शाळा उभा करण्याचा प्रयत्न केला. ही शाळा जरी दुर्गम भागामध्ये असली तरी एक स्मार्ट शाळा, एक गुणवत्तापूर्ण शाळा बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि सर्वांच्या सहकार्याने तो यशस्वी झाला. शाळा फक्त भौतिक किंवा इतर गोष्टीत अग्रेसर नाही राहिली तर महत्त्वाचं म्हणजे गुणवत्तेसुद्धा अग्रेसर राहिली आहे. आमच्या तालुक्यामध्ये प्रत्येक शाळेचा जो क्रमवारी निश्चित केली जाते तर आमच्या तालुक्यामध्ये आमची शाळा ही इयत्ता 2रीच्या वर्गाचा विचार करता तालुक्यामध्ये 2ऱ्या रँकवर राहिली.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिकण्यातील आनंद नेमका काय असतो किंवा आनंदपूर्ण शिक्षणाची नेमकी चाहूल कशी लागते याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत असताना एक अध्यापनाचा आनंद मिळवण्याचं समाधान देखील प्राप्त झालं. आणि अशा प्रकारे हा उपयुक्त असा नवोपक्रम प्रत्येक शाळेने प्रत्येक शिक्षकाने राबवावा अशी मी सर्वांना विनंती करत आहे. धन्यवाद.